प्रतापपूरच्या दाम्पत्याकडून गाईदान स्तुत्य उपक्रम करण्यात आला। साक्री तालुक्यातील प्रतापपूर येथील माजी सरपंच धनराज नाना गांगुर्डे आणि त्यांची अर्धांगिनी सौ पूनम गांगुर्डे यांनी सामाजिक व धार्मिक जाणीवेतून आपल्या स्वतःच्या गायी गोशाळेला दान करत सागरचंद टाटिया यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन आपण हा उपक्रम राबवल्याचे गांगुर्डे यांनी यावेळी सांगितले। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची अवस्था पाळीव पशुपालन सांभाळणे आणि जगवणे जिकिरीचे झाले असल्याने शेती व्यवसाय करताना शेतीसाठी उपयोगी पडणारे बैल, गाय आणि त्यासोबत इतर जनावरे यांच्यासाठी चारा उपलब्ध करणे शेतकऱ्यासाठी कसरत ठरत आहे। शेतकऱ्याच्या घरासमोर बांधलेली पाळीव जनावरे भुकेले राहत असल्याने या प्राण्यांना जीवदान मिळावे म्हणून तालुक्यातील बळसाने येथील गोशाळेत ह्या गायी पाठवून गायदानाचा कार्यक्रम सागर टाटिया यांच्या राहत्या घरी पार पडला। कार्यक्रमास काटवण परिसरातील श्यामराव गांगुर्डे, धनराज गांगुर्डे, सौ पूनम गांगुर्डे, विजय भामरे, सरपंच नाडसे, कुंदन देवरे, माजी सरपंच मजदीन ज्ञानेश्वर आहिरे, मधुकर कडरे, विनोद गांगुर्डे, विशाल कुवर, उमेश कुवर, जितेंद्र गांगुर्डे, संजय टाटिया, नरेंद्र टाटिया, विठ्ठल मारनार, राहुल गांगुर्डे यांच्यासह ग्रामस्थ व गोप्रेमी नागरिक उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी गांगुर्डे यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत समाजात अशा उपक्रमाची गरज असल्याचे मत व्यक्त केले। गोसंवर्धन व गोसेवा ही आपल्या संस्कृतीतील महत्त्वाची परंपरा असून अशा दानातून समाजात सकारात्मक संदेश जातो, असे सागर चंद टाटिया यांनी आपल्या मनोगतात सांगितले। कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पहिली गाय मी दान करतोय गोशाळेला, ते पावसांच्या याच्या पुढे दान करण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि गो हत्या थांबवण्याचा प्रयत्न करू। आता मला दान करायची संकल्पना मिळाली, मला भाऊसाहेबकडून मिळाली का? हो बरं बरं, भाऊसाहेबांनी या कामी मला भाऊसांनी हे केलं, संकल्पना केली की बाबा तू आता गोरक्षेचं काम कर। किंवा आता पहिली मी स्वतः स्वखर्चाने करतोय, स्वखर्च आणि याच्याने दान करतो। सन्माननीय आमचे पितृतुल्य सागरचंदजी टाटिया यांनी जो संकल्प गेल्या 20 वर्षापासून केलेला आहे तो म्हणजे मुका जनावरांचं हत्या न होणे व तसेच पशुपक्षी यांच्यावर अमाप प्रेम करणे, असा हा संकल्प त्यांनी गेल्या 20 वर्षापासून जो हाती घेतलेला आहे। अगदी अशा देवरूपी माणसाला आपण तरुणांनी आणि सगळ्या बरोबरीच्या ज्येष्ठ मित्रमंडळी यांनी सगळ्यांनी शेठ यांना सहकार्य करून आपण जास्तीत जास्त त्यांना पाठिंबा देऊन आपण हे गोहत्या थांबवणे व पशुपक्षी मृत्यू हा बरोबर नाही असं त्यांच्या संकल्पनेला आपण साथ द्यावी। आणि आज त्याच हेतूने आमचे प्रतापपूर गावाचे माजी सरपंच बंडू भैया यांनी आज त्यांनी स्वतःची गोमाता आपल्या सागर शेठजी यांच्या प्रेरणेने आज ते गोशाळेला जे काही आपण त्यांनी गोमातेचे रक्षण करण्यासाठी दान केलं, असं आपण प्रत्येकाने हा संकल्प केला पाहिजे। तसेच हा जो परिवार आहे हा परिवार अत्यंत टाटिया परिवार, सागर शेठ यांचा परिवार गेल्या 20 वर्षापासून मुलांनी सुद्धा त्यांच्या पाठीशी चांगली साथ दिली आणि या अशा भाग्यविधात्या माणसाला आपण सगळ्यांनी त्यांच्यासोबत राहून त्यांना ही मदत करणे ही आता पुढील काळाची गरज आहे। आणि हे गोमाता पशुपक्षी यांच्यावर आपण सगळ्यांनी प्रेम केलं पाहिजे, असं मी आमच्या काटवान विधायक समिती, सोळागाव काटवान विधायक समितीच्या वतीने मी काकाजींना खूप खूप म्हणजे या गोष्टीचा धन्यवाद
देतो आणि काकाजीचे आभारच मानतो. कारण हा संकल्प 20 वर्षापासून काकाजी एकटे लढून राहिले, परंतु त्यांना आपल्यासारख्या सर्वांची साथ हवी आणि आपण या हत्या थांबवणं हेच एक आपलं सगळ्यांचं ध्येय डोळ्यासमोर ठेवा आणि अशा सागर शेठ यांच्या ज्येष्ठ मार्गदर्शनाने आपण सगळ्यांनी या कामाला चालना देऊ अशी माझी एक सगळ्यांना विनंती आहे. म्हणजे एवढंच बोलतो आणि थांबतो. शुभ दिवशी काल एकादशी संक्रांत आज या शुभ दिवशी आज खरं म्हणजे हे जे भाग्याचं काम आहे, हे जे दह्याचं काम आहे, हे आदरणीय भाऊसाहेब किती वर्षापासून करता मी लहानपणापासून पाहतो आहे. मी अनेक वेळा पाहिलं ह्या रोडावर त्या लावऱ्या विकणाऱ्या बाया आहेत ना, त्यांच्या बायाकडून विकत लावऱ्या घ्यायच्या आणि रोडावर सोडून द्यायच्या जंगलात. हे कार्य मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे, लहानपणापासून पाहतो आहे. अशी ही प्रेरणा त्यांच्याकडून घेण्यासारखी आहे. गो हत्या फक्त गप्पा मारायचं काम, गो रक्षा करा, हे करा, ते करा. प्रत्यक्षात खऱ्या अर्थाने जे कार्य आहे त्याला हे कार्य म्हणतात. नाही तर बाकी लोक बोलतात गोची हत्या करू नका वगैरे करू नका, प्रत्यक्षात काय करताय तर ते हे कार्य आहे. आणि त्यांची प्रेरणा घेऊन, त्यांचा आदर्श घेऊन आपण सगळ्यांनीच केलं पाहिजे. आज बंडूभाऊंनी आणि काकांनी प्रतापूरमधून त्यांची स्वतःची गाई हे करून, गाडी स्वतः करून स्वखर्चाने आज ते शाळेमध्ये पोचवत आहेत. हे फार मोठं काम आहे, हा त्याग आहे. हे सगळ्यांना जमत नाही. बाकी लोक सोडून देतात काय कुठं जा फिरते का, कुठं कोण काय कागद खाता, काय खाता, कोण मारतं. आणि बऱ्याचशा गाई मी तर आपण पाहतो इथं शहरातून काही लोक ते रात्रीपाठी उचलून घेऊन जातात, कत्तलखान्यात जातात. आणि त्याच्याकडे न जाता हे असं काम करणं फार गरजेचं आहे. आणि ती काळाची गरज आहे. भावांनी सांगितलं आता ते अगदी बरोबर आहे. ही आणि भाऊसांच्या पाठीमागे खरंच सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे आपण आणि त्यांना ही मदत केली पाहिजे. गाई घरी ठेवून तिची जनावरांची किंवा गल्लीत सोडून कोणी हाडशीड करायचं, काही खाते, काही पिते, कोणी मारतं आणतं, त्याच्यापेक्षा हे फार पुण्याचं काम आहे. ते आपण सगळ्यांनीच करावं अशी मी सगळ्यांना विनंती. येथील बाजारात हरिहंत भगवंता सागरचंद टाटिया यांनी मला स्वतःला घेऊन त्या मार्केटमध्ये 3 महिन्याचे, 2 महिन्याचे, 4 महिन्याचे असे जीव 2-2 हजार, 2,500 हजार अशा पद्धतीने विकत घेऊन 40 ते 40 हजार रुपयाचे जीव विकत घेऊन धुळ्याच्या चाळीसगाव रोडजवळ गोशाळेत ते त्यांच्या स्वाधीन केले. आणि त्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी विस्पुते मॅडमकडे गेलो. त्या मॅडमांना विनंती केली की मॅडम ही गो हत्या थांबली पाहिजे. धुळे जिल्ह्यात 80 कत्तलखाने आहेत, पूर्ण बंद करू शकत नाही, पण कमीत कमी जेवढे वाचतील तेवढे वाचवण्याचा प्रयत्न करा. मॅडमांनी आम्हाला शब्द दिला की तुमचं काम करू. त्यानंतर आम्ही सर्व कार्यक्रम करत असताना आपल्या पत्रकार मित्रांनी एक चांगली बातमी लावली आणि त्या बातमीच्या आधारे आमचे काटवण विधायक समितीचे अध्यक्ष विजूनाना भांबरे यांनी मला बोलवलं आणि या कार्यक्रमाला आपल्याला काटवण विधायक समितीच्या मार्फत हा कार्यक्रम पुढे चालवायचा आहे आणि सागरचंद टाटिया यांना पुढे यांच्या मागे राहून आपल्याला पुढे जायचं आहे. अशा प्रकारचा हा उपक्रम आपल्याला चालवायचा आहे असं मला आमचे अध्यक्ष विजूनाना भांबरे यांनी सुचवलं. त्यानंतर मी या गोष्टींची कल्पना केली आणि विजूनाना भांबरेंना सांगितलं की असं असं बंडू भाऊसाहेब आणि आमचे काका मास्तर एक याला गाय देत आहेत, त्यासाठी तुम्ही या कार्यक्रमाला या. तर विजूनानांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि विजूनानांना आमची विनंती आहे की आपल्या संस्थेमार्फत जे काही प्रयत्न करता येतील, सागरशेठ सारखा थोर माणूस तालुक्यात 15 ते 20 वर्षापासून हे कार्य करत असताना लोकांना त्याची जाणीव नाही की पैसा गळू नये आणि हा स्वतःचा पैसा खर्च करून हा माणूस जीव विकत घेतो आणि गोशाळेला सोडतो. असे अनेक उदाहरणं मी बघितलेले आहेत. म्हणून या माणसाचं नाव 16 गाव काटवांमध्ये 16 गावांमध्ये नाही तर पूर्ण तालुक्याच्या घरापर्यंत पोचवायला पाहिजे. हा संकल्प मी घेऊन या माणसाच्या आशीर्वादाने पुढे उभा आहे असं मी विजूनाना भांबरेंना विनंती करतो की या माणसाच्या बांधून आलेले सर्व बांधव, या 16 गाव काटणच्या सर्व लोकांनी मला साथ कशी दिली. मी अगोदर पक्षी सोडत होतो, त्या पक्षींचं हे व्हायला लागलं. नंतर या पक्ष्यांमुळे नंतर माझ्या
गाय मातेने मला रात्री स्वप्नात येऊन सांगितलं, म्हणजे मला सांगितलं की तुम्ही आम्हाला वाचवा. मी 2 महिन्या मी उपवास चालू केले. दर महिन्यातून 4 दिवस निरंकंठ सकाळी आज संध्याकाळी जर मी पाणी घेतलं तर दुसऱ्या दिवशी अख्खा दिवस, नंतर तिसऱ्या दिवशी 12 वाजूनच्या नंतर अन्न पाणीचा त्याग. 5 पक्षी पाहिल नंतर मी अन्न घेतो, असं माझं अभिप्राय. महिन्यातून मी 4 दिवस होतो आणि 12 महिन्यातून 50 दिवस होतो. महिन्यातून 4 बोललं जातं, परंतु मला काही महिन्याला अडचण येते, त्याच मंगळवारी माझा उपवास येतो, मी जाऊ शकत नाही. म्हणून मी एखाद्या दिवशी जास्ती जीव सोडून देतो. माझा संकल्प एक आहे की वर्षामधून मी कमीत कमी 50 जीव सोडू. मग मी परमेश्वराला सांगितलं, हे परमेश्वरा मला कोणीतरी मदत पाहिजे, मला मदत पाहिजे. मग मी रात्री ध्यान केलं आणि या ध्यानाच्या दृष्टीने या माणसाला, राजू नावाच्या मुलाला, मी याला पूर्ण ओळखत नाही, हे करत नाही, या लोकांनी मला जे सहकार्य केलं, या लोकांनी आता या सहकार्यामध्ये माझ्याकडे आता 100 हात झाले. माझ्याकडे एक काटवान भागातले आज 8 गावे मला यांनी दत्तक देऊन टाकले. भाऊसाहेब तुम्हाला 8 गावामध्ये एकही जीव याच्यात जाणार नाही. आम्ही 8 गावामध्ये फिरणार आहे सगळे मिळून, की भाई तुमच्याकडे चारा नसेल, पैसे देऊन काम होत नाही, पैसे देऊन चारा देऊन काम होत नाही. कारण त्या गाईला पोचण्याची त्याची ताकदच नसते. गावठाण गाय ही लिटर 1.5 लिटर देते, ती काय करणार.